आपण मॉड्यूल नंबर 6 पाहत आहोत आणि त्यातला आपण डिसमिस ट्रायल प्रोसेस पाहणार आहोत. त्याच्यामधलं आपण डिसमिसल ऑफ कंप्लेंट्स पाहत आहोत. हा दुसरा पॉईंट आहे, कंप्लेंट कशी डिसमिस केली जाते. सेक्शन 203 ऑफ CRPC हे दिलेलं आहे डिसमिसल ऑफ कंप्लेंटसाठी. ॲज पर सेक्शन 203 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इफ आफ्टर कन्सिडरिंग द स्टेटमेंट्स ऑन ओथला अंडरलाईन करा, if any of the complaint and of the witnesses and the result of the inquiry or investigation, if any of the complaint and of the witnesses and the result of the inquiry or investigation, if any, under section 202, the magistrate is of the opinion that there is no sufficient ground for proceeding, he shall dismiss the complaint. ओके, पहा मी पुन्हा एकदा वाचते. ॲज पर सेक्शन 203 203 कोडचा जो 203 सेक्शन आहे हा कशामध्ये दिलेला आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोडचा 203 सेक्शन काय म्हणतो, इफ आफ्टर कन्सिडरिंग द स्टेटमेंट्स ऑन ओथ, आपण स्टेटमेंट घेतलेले आहेत शपथपूर्वक लोकांकडून, विटनेसेस घेतलेले आहेत ऑन ओथ, इफ एनी ऑफ द कंप्लेंट, त्या कंप्लेंटच्या संदर्भात ज्या ज्या लोकांच्या आपण शपथपूर्वक साक्षी घेतलेल्या आहेत, अँड ऑफ द विटनेसेस, त्याचे विटनेस घेतलेले आहेत, अँड द रिझल्ट ऑफ द इन्क्वायरी अँड इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी पण झालेली आहे, इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालेलं आहे. तर अशा वेळे कंप्लेंटच्यासाठी ते केलेलं आहे. अँड द विटनेसेस अँड द रिझल्ट ऑफ इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन काय आलेलं आहे, तर असं आलेलं आहे की अंडर सेक्शन 202 ऑर इन्व्हेस्टिगेशन अंडर कुठे सेक्शन 202च्या खाली असं समजलेलं आहे की मॅजिस्ट्रेटचं असं मत झालेलं आहे की देर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग, म्हणजे कंप्लेंट दाखल केली, घेतली गेली, विटनेसेस झाले, विटनेसांचं शपथेवर त्यांचं साक्ष घेतली गेली, इन्क्वायरी केली गेली, इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं आणि त्याच्यावरून मॅजिस्ट्रेटच्या लक्षात आलं तर अंडर सेक्शन 202 मॅजिस्ट्रेटचं ओपिनियन झालं की तिथे कुठलंही सफिशियंट ग्राउंड नाही आहे केस करण्यासारखं किंवा ही प्रोसेस पुढं नेण्यासारखं फॉर प्रोसिडिंग, ही शॅल डिसमिस द कंप्लेंट, तो काय करू शकतो, कंप्लेंट डिसमिस करू शकतो. अँड इन एव्हरी सच अ केस ही शॅल ब्रीफली रेकॉर्ड हिज रिझन्स फॉर सो डुईंग, आणि त्याने ते रिझन्स रेकॉर्ड केले पाहिजे की त्यांनी ही कंप्लेंट का डिसमिस केलेली आहे. द एक्सप्रेशन सफिशियंट ग्राउंड इन दिस सेक्शन पॉइंट्स exclusively to the facts which the complainants brings to the knowledge of the magistrate. हे सफिशियंट ग्राउंड ह्या शब्दाचा अर्थ इथं काय आहे, कंप्लेंट करताना ज्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे ती व्यक्ती काय करते आहे, मॅजिस्ट्रेटच्या लक्षात आणून देते की असा असा गुन्हा घडलेला आहे. अँड देअर इज एस्टॅब्लिशिंग अ प्राइमा फेसी केस अगेन्स्ट द अक्युज्ड, आणि तिथं प्राइमा फेसी केस निर्माण झालेली आहे अक्युजच्या बाबतीत. पण इथं अक्युजच्या बाबतीत जरी केस निर्माण झाली असेल, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, इन्क्वायरी केली गेली आणि मग तिथं कळालं की याच्यामध्ये काहीही राम नाही किंवा याच्यामध्ये काहीही अर्थ नाही, तशा वेळेस सेक्शन 202 खाली मॅजिस्ट्रेट काय करू शकतो, ती कंप्लेंट डिसमिस करू शकतो. ओके, इन एक्झरसाइजिंग हिज डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ समरी डिसमिसल ऑफ द कंप्लेंट, द मॅजिस्ट्रेट शुड नॉट अलाउ हिमसेल्फ टू बी influenced by considerations altogether apart from the facts adduced by the complainant in support of the charge, nor by the consideration of the motive by which the complainant is accused. मग ही कंप्लेंट डिसमिस करताना मॅजिस्ट्रेटच्या मनावर कुठलाही परिणाम होत नाही. कंप्लेंटमध्ये काय काय ॲलिगेशन्स केले होते किंवा कुठल्या मोटिव्हनी, कुठल्या उद्देशाने कंप्लेनंटनी कंप्लेंट केली होती याचा परिणाम त्याच्यावर होत नाही, कारण त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं, इन्क्वायरी केलेली आहे आणि त्याच्यामधून कळालेलं आहे की इथे काहीही अर्थ नाही या केसमध्ये. प्रायमा फेसी जरी केस निर्माण झाली असेल तरी पुढे प्रोसिडिंग चालू ठेवण्याची गरज नाही. द डिसिजन वेदर देअर इज सफिशियंट ग्राउंड मस्ट बी रिच बाय द एक्झरसाइज ऑफ डिस्क्रिशनरी बेस्ड अपॉन ज्युडिशियल कन्सिडरेशन. हे ज्युडिशियल कन्सिडरेशन मधून कळत राहतं. अ मॅजिस्ट्रेट शुड नॉट डिसमिस अ कंप्लेंट विदाउट हिअरिंग द विटनेसेस ऑफ द कंप्लेनंट प्रेझेंट इन कोर्ट. पहा, ही केस अशीच डायरेक्टमध्ये डिसमिस करता येत नाही, इथं विटनेसेसचं ऐकून घ्यावंच लागतं. द रिझन ऑफ डिसमिसिंग अ कंप्लेंट शुड बी बेस्ड ऑन द इन्फ्लुएन्स ऑफ फॅक्ट्स अरायझिंग फ्रॉम द reason for dismissing a complaint should be based on the influence of facts
हे कशावर बेस असायला पाहिजे? ज्या फॅक्ट्स दिलेल्या आहेत, कंप्लेनंटनी ज्या ज्या फॅक्ट्स मांडलेल्या आहेत, त्यांनी कंप्लेंट करताना जे जे लिहिलेलं आहे, ॲलिगेशन्स केलेले आहेत, त्या फॅक्ट्सचा परिणाम अरायझिंग फ्रॉम द डिस्कवर्ड बाय द कंप्लेंट, द एक्झामिनेशन ऑफ द कंप्लेंट अँड द इन्व्हेस्टिगेशन इफ एनी मेड अंडर सेक्शन 202. पहा, इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट आलेला आहे, इन्क्वायरी झालेली आहे, विटनेसच्या शपथेवर साक्षी झालेल्या आहेत, कंप्लेंट ज्यांनी केली त्याची पण साक्ष झालेली आहे. मग अशा वेळेस प्रायमा फेसी जरी केस निर्माण झाली असेल तरी मॅजिस्ट्रेटला वाटतं की या केसमध्ये काही दम नाहीये, मग मॅजिस्ट्रेट काय करू शकतो? ती कंप्लेंट डिसमिस करू शकतो. दिस इज अथॉरिटी ऑफ मॅजिस्ट्रेट. अ मॅजिस्ट्रेट मे डिसमिस अ कंप्लेंट कुठल्या कुठल्या ग्राउंडवर? इफ ही फाइंड्स दॅट नो ऑफेन्स हॅज बीन कमिटेड अपॉन द स्टेटमेंट ऑफ द कंप्लेंट. जे कंप्लेंट दिलेली आहे, ज्या संदर्भात कंप्लेंट दिलेली आहे, ज्या गुन्ह्याची कंप्लेंट झालेली आहे, तो गुन्हाच घडलेला नसेल, ती फॉल्स कंप्लेंट असेल, तर ती कंप्लेंट काय होणार आहे? डिसमिस होणार आहे. इफ ही डिस्ट्रस्ट द स्टेटमेंट मेड बाय द कंप्लेनंट. मॅजिस्ट्रेटला कळतं की ही ट्रस्टवर्दी आहे की डिस्ट्रस्ट करण्यासारखं आहे, मग त्याला वाटलं की डिस्ट्रस्ट आहे, विश्वास न ठेवण्यासारखा विषय आहे याच्यामध्ये, तर ती कंप्लेंट डिसमिस होते. इफ ही फाइंड्स दॅट देर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग बेसिंग ऑन द रिझल्ट ऑफ इन्क्वायरी ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 202. इन्क्वायरी केली गेली, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि तरी सुद्धा काहीही सापडलेलं नाही, तर अशा वेळेस ती केस काय होते? डिसमिस होते. इट शुड बी पॉसिबल फॉर द अक्यूज this stage to satisfy the magistrate that there was no case at all against him. अशा वेळेस अक्यूजचं काम असतं की त्यांनी हे सिद्ध करून दाखवायचं असतं, त्यांनी तेवढे पुरावे गोळा करायचे असतात की मॅजिस्ट्रेटला वाटलंच पाहिजे की इथं कुठलीही कंप्लेंट नाही, इथं कुठलाही गुन्हा घडलेला नाही, अँड दॅट ही कॅन इव्हन रिकॉल द ऑर्डर issuing process under section 204 and dismiss the complaint under section 203. Okay, a magistrate cannot dismiss a complaint unless he finds that the evidence laid before him is self contradictory. म्हणजे ते जे एव्हिडन्सेस आणलेले आहेत, जे पुरावे आणलेले आहेत, ते पुरावे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी, तेच एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत. म्हणजे जे विटनेस आहेत ते नीट बोलत नाहीयेत किंवा ते नीट पुरावे देत नाहीयेत किंवा ते एकमेकांच्या विरुद्ध विधानं करत आहेत, देन ऑर इंट्रेसिंगली अनट्रस्टवर्दी, ते एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. द प्रोसेस कॅन नॉट बी रिफ्यूज इफ दॅट एव्हिडन्स मेक्स आउट अ प्रायमा फेसी केस. प्रोसेस पुढे चालू राहणारच आहे जर ती प्रायमा फेसी केस निर्माण झाली तर. पण कुठल्याही स्टेजवर मॅजिस्ट्रेटला वाटतं की ही जी कंप्लेंट आहे ही अनवर्दी आहे, हिच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही, किंवा जे शपथपूर्वक ज्या साक्षी झालेल्या आहेत त्या साक्षींमध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे, एकमेकांच्या विरुद्ध सगळं काही चालू आहे, तर अशा वेळेस ही कंप्लेंट काय केली जाते? डिसमिस केली जाते. ओके, पुढच्या टॉपिकमध्ये आपण प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स पाहूया. थँक्यू.